आता आपल्या भागात कमी, म्हणजे माणसाची बुद्धी तुम्हाला सांगतो, माणसाची बुद्धी अजिबात स्थिर राहत नाही. क्षणाला बुद्धी बदलणारी असते आणि जशी बुद्धी तसा माणसाचा विचार करण्याची कुवत वेगळी. म्हणून तर क्षणाला तुकोबाराय सांगतात की क्षणा हाची करावा विचार. आता आपल्या इकडं कमी, तिकडं जुन्नर जेऊर त्या भागात तुम्ही गेलावर, शिवनेरी त्या भागात, पुण्याच्या भागात गेला की तिकडं गावगावात बैलगाडी जत्रा यात्रा असे मोठे मोठे उत्सव असतात. आणि निश्चित मग अशी जत्रेची कमिटी मिटिंग बसली की ते गावाचा वारकरी उठतो, गावातील वारकरी उठतो आणि म्हणतो, अहो आपल्या भागाचं आळंदी देहू आपल्या भागाचं वैभव आहे, वैभव. मग काय करायचं? अहो आपलं वैभव ज्ञानोबर आहेत, आपलं वैभव तुकोबर आहेत, मग यंदा गावात जत्रे सप्ताहच करायचा. निश्चित आता सप्त्याला 4-5 जण प्राधान्य देतात, पण तेवढ्यात एक जण उठतं, म्हणजे अनेक बुद्धीचे तरंग, तेवढ्यात एक जण उठतं म्हणतं, हा आपल्या भागाचं काय नुसतं आळंदीत देहूच वैभव आहे का? आपल्या भागाचं वैभव नारायणगाव सुद्धा आहे. मग यंदा सप्त्याला या जत्रेत ताफाच आणायचा. म्हणजे निश्चित प्रत्येकाची बुद्धी क्षणाला बदलणारी आहे. आणि हेच प्राधान्य देऊन तुकोबाराय म्हणतात, क्षणाला तुम्ही विचार करा. कोणता? तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह जाणार आहे, देहाला कितीतरी प्रकारचा नाश आहे. देहाला कार्यनाश, परतानाश, स्वभावनाश, संबंध नाश, नवे नवे परथा, कितीतरी प्रकारचा देहाला नाश आहे. देहाला जवळजवळ शास्त्रकार सांगतात 6 प्रकारचा देहाला नाश आहे. देह क्षणात जाणार आहे. मग देहाची सार्थकता कशात? संत समागमी धरोनी आवडी, किंवा धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. संतांची संगत धरल्यानंतर आपल्या जीवनाची सार्थकता होईल. आणि त्याचा परिणाम काय होईल? तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरोनी राहो. संतांची संगत धरल्यानंतर इह लोकातील धूर आपल्या डोळ्यात जाणार नाही. आणि सगळ्या माता माऊलींना माहित आहे, डोळ्यात धूर गेल्यानंतर एकतर माणूस आंधळा होतो, नाहीतर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय त्याच्या अजिबात राहत नाही. मग निश्चित तुम्हाला तर रडायचं नसेल, संकटात सापडायचं नसेल, तर संत समागमी धरोनी आवडी, करावी तातडी परमार्थी. तुका म्हणे इह लोकेच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरोनी राहो विठ्ठल. कुंडली कवरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव विठाला 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 विठाला. अखिल कोट ब्रह्मांड नायक, रुक्मिणी प्राण संजीवन, जगत आधार, श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असे मागात कृपेद्वारा मक्त कैवल्य तेजोनिधी आणि यांचे राजे जगताचे मायबाप विश्व माऊली श्री संत ज्ञानोबा, अखिल विश्वाच्या हृदय पटलावर व्याप्त असणारे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज, प्रेममूर्ती असणारे संत श्री नामदेवराय, शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज, आणि थोर भगवत भक्त असणारे संत श्री निळोबराय आदी सर्व संत पंचायत, तसेच कीर्तनासाठी सुरुवातीलाच उपस्थित असणारे सगळेच मान्यवर. इकडे पाहायचं झालं तर कोण वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणारे, भले सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक, परमार्थिक, प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असणारे. आणि इकडे पाहायचं झालं तर अतिशय थोड्या पण निश्चित, कोण तंटामुक्ती अध्यक्षा, कोण बचत गटाच्या अध्यक्षा, कोण ग्राम सचिव सदस्य, म्हणजे आपल्या आता महिलांचीच आघाडी होती आपल्या इकडे, सरपंच, उपसरपंच, निश्चित असणारा, उपस्थित असणारा, सुरुवातीलाच असणारा समाज. मी तुमचा अतिशय मनापासून आभारी आहे. विठ्ठल विठ्ठल. सुरुवातीलाच तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचा मनापासून आभारी आहे. आता खरं तर हा आपला उत्सव आहे. हा उत्सव खरं तर आपण जिकडे तिकडे पाहू सकाळचंच होत असतात. जे पुण्यस्मरणाचे पितृऋणातून उतराय होण्याचे जे उत्सव असतात ते सहसा सकाळी होतात. आणि सकाळी रोज कुठं ना कुठं 10 ते 12 कीर्तन ठरलेलं आहे. 10 ते 12 कीर्तन असलं तर 10:15, 10:20 निश्चित कीर्तनाला होतात. कीर्तन तुमचं 10ला चालू होऊन द्या, नाही तर 10:20ला, नाही तर 10:30ला चालू होऊन द्या. माणसं येतात किती वाजता? माणसाला चांगलं माहीत असतं की महाराजांनी किती आतड्यात आणल्या तरी महाराज 12-5च्या पुढं अजिबात जाणार नाही. मग माणसांचा अट्टहास असतो किती वाजता येण्याचा? 10:30ला अजिबात नाही. मग 11ला तर नाहीच नाही. 12ला 5-10 मिनिटं कमी असल्यावर माणसं उपस्थित राहतात, का त्यांना चांगलं माहीत असतं महाराज अजिबात पुढं जाणार नाही. नाही निधन कीर्तन कानावं आलं तर निदान 2 घास तरी मिळावं म्हणून माणसं शेवटाला येत असतात. पण निश्चितच आजचा उत्सव असा आहे की तुम्ही सुरुवातीपासूनच उपस्थित आहात. तुमचा मी मनापासून आभारी आहे. विठ्ठल विठ्ठल. विठाला विठाला विठाला. काळे दादा, माझा आवाज थोडा मोकळा करता आला तर बघा, अजून करता येत असेल तर मॉनिटरला द्या, नाही तर पुढं तरी मला द्या. अभंग अतिशय सुंदर आहे. प्रस्तुत अभंगात तुकोबर आहे. हा आता वाढला बघा थोडा.
प्रस्तुत अभंगात तुकोबराय संपूर्ण मानव जातीला उपदेश करतात. निश्चित अभंग अतिशय परिचयाचा आहे, सगळ्यांच्या ओळखीचा आहे, अतिशय सगळ्यांचा अतिशय परिचयाचा आहे. अहो इथं उभा राहिलेला भजनी, त्या प्रत्येक भजनाचा हा अभंग पाठ आहे. अहो ज्या भजनाचा अभंग पाठ नाही त्याला भजनीच म्हणायचं नाही. म्हणजे निश्चित प्रत्येकाचा पाठांतरातील अभंग, आणि अभंग एवढा परिहाराचा एवढा परिचयाचा आहे, नाही निदान भजनाला कामाला आला तरी कोणाला पोचवायला तरी कामाला येईल म्हणून पाठ केलेला आम्ही अभंग. अभंग अतिशय सुंदर आहे. प्रस्तुत अभंगाचा भाव मांडताना निश्चितच तुम्हाला समजेल असा तुकोबारांनी मांडलेला आहे. अभंगाचा भाव अतिशय सोपा आहे, आणि अभंगाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर अभंग अतिशय परिचयाचा आहे, अतिशय ओळखीचा आहे. शास्त्रकार म्हणतात किंवा मानसशास्त्र म्हणतं, अतिपरिचयात अवज्ञा सतत गमनात अनादरो भवती मलय भिल्ल पुरंदरी चंदन काष्ट मिंदन कुरुते किंवा इति मिंदन चंदन कुरुते. अतिपरिचय झाला की माणसाला कोणत्याच वस्तूची किंमत राहत नाही, कोणत्याच गोष्टीची किंमत राहत नाही. अहो नवे नवे एखादी शास्त्रकार पटवून देतात बघा, व्यक्ती जर आपली जास्त परिचयाची झाली तर त्या व्यक्तीची आपल्याला किंमत राहत नाही. आता मी राजकारणी अजिबात नाही, पण समजा आपल्या बांधाला बांध लावून किंवा घराला चिटकून मोदी साहेबांचं घर असतं, किंवा मोदी साहेब नरेंद्र पंतप्रधान ते राहिला असते मोदी साहेब, तर आपण त्यांच्याकडे पंतप्रधान म्हणून अजिबात बघितलं नसतं. आपण म्हणलं असतं रे आज ते पंतप्रधान झालेत, पण एक काळ असा होता की ते आमच्याबरोबर बसून चहा पित होते, म्हणजे विकत नव्हते पण पित निश्चित होते. म्हणजे निश्चित जास्त परिहार झाला की माणसाला त्याची किंमत राहत नाही. पण अभंगाच्या दृष्टीने असा भाव आपल्याला अजिबात दिसून येत नाही. बघा, जर अभंगाचे जर आपल्याला अतिपरिचय झाला असता, अहो आता माझ्या सुरुवातीला महाराजांनी विणा घेतला, विणा घेतल्या घेतल्याच महाराजांनी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, मी आल्यानंतर म्हणलो रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी. निश्चित मी ही म्हणलो. मग इथं बसलेला असं कोण आहे की उठलं म्हणलं महाराज अहो बास करा, किती दिवस झालं रूप पाहता लोचनी सुंदर ते ध्यान, दुसरं काहीतरी म्हणा. पण असं अजिबात नाही. आता मी छंदिक नाही नादिक म्हणतो. कितीही गाणी ऐकणारा नादिक माणूस असू द्या, ऐकून ऐकून गाणं किती दिवस ऐकल? अहो 2 वेळा गाणं ऐकल, तिसऱ्या वेळेस ऐकल, चौथ्या वेळेस त्याला त्याचा वीट आल्याशिवाय राहणार नाही. तो म्हणेल विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून येते, गाण्यापासून चित्त विठलं म्हणायला हरकत नाही. बघा अशी कितीतरी आली गेली, आता कोणाचं नाव, तुमची सगळी पाठ आहेत, मी गाणी आता अजिबात म्हणत नाही. म्हणजे निश्चित अशी गाणी कितीही ऐकली तरी आपल्याला त्याचा गोडी लागत नाही. पण संत साहित्य असं आहे की आम्ही कितीही ऐका ते आमच्या हृदयात भिनलेलं आहे. का पटवून देतो. अहो संतांचं साहित्य आम्ही इतकं आपलं जवळचं मानलेलं आहे की त्याचा आम्हाला वीट यावा असं काही नाहीच. बघा आपली जवळची वस्तू असते, व्यक्ती असते, त्याचं कितीही अपराध केला तरी आपण तो पोटात घालतो. म्हणजे साधं उदाहरण देतो. आईला स्वतःचं पोरग कितीही खोड्या केल्या तरी ती बबड्या गोण्या बंट्या चिंट्या तो गोडच वाटत असतो. पण शेजाऱ्याने थोडी तरी थोडं तरी धिगाणा केला पोराने शेजाऱ्याच्या, तर शेजाऱ्याचं कारटच वाटत असतं. तसं अभंगाच्या दृष्टीने आपल्याला आपलेपणाचा भाव आहे. बघा माणूस रस्ता चालता चालता ठेच लागली तरी लगेच म्हणतो आली या भोगासी असावे सादर. किंवा एखाद्याने भरपूर प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाचं त्याला फळ प्राप्त झाल्यानंतर तो काय म्हणतो, यादसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. निश्चित असाच परिचयाचा असणारा एवढाच ओळखीचा अभंग मी आज सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल वेळ झालेला आहे, थंडीचे दिवस आहेत, मला चांगलं जाणून आहे. त्याच्यामुळे मी जास्त वेळ अजिबात तुमचा घेणार नाही. निश्चित अल्पशा वेळेत सगळ्यांच्याच मदतीने सेवा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. आजचा कार्यक्रम किम निमित्त आहे, सर्वांनाच ज्ञात आहे. आप्पांचं आपल्यातून मागल्या जवळजवळ 4 वर्ष जाणं झालं. निश्चित भोईटे कुटुंबातून त्यांचं जाणं जे झालं, पण त्यांचं जाणं जरी झालं तरी त्यांच्या प्रित्यर्थ त्यांचा कुटुंब दरवर्षी हा उत्सव साजरा करत असतो. आतापर्यंत मला वाटतं त्रयदिनी झाला, द्विदिनी, पण निश्चित भगवंताचं नामस्मरण दरवर्षी वडिलांच्या आठवणीत ते त्यांच्या दारासमोर घेतच असतात. निश्चित ऐका, आई वडिलांचा कोणताच दिवस नसतो. आपलं दिवस असतात तेच खरं तर आई वडिलांमुळे असतात. आणि निश्चित असणारे वैकुंठवासी कैलासवासी श्री सूर्यकांत उर्फ पोपट आप्पा बाबूराव भोईटे आप्पांचं जाणं निश्चित झालं. आणि त्याच बापाच्या एका कर्जातून ऋणातून उतराई होण्याचा हा केलेला छोटासा अल्पसा प्रयत्न. ऐका, माणसावर सगळ्यात जास्त उपकार पाहिजे झाले तर आई आणि वडिलांचे असतात. त्यातून माणूस अजिबात उतराई होऊ शकत नाही. पण निश्चित उतराई होण्याचा प्रत्येकाने प्रयत्न तरी करणं अतिशय गरजेचं आहे. आणि निश्चित त्यांचं असणारं संपूर्णच कुटुंब, त्यांची असणारी दोन्ही मुलं संतोष दादा असतील, अनिल दादा असतील, आणि त्यांची असणारी बहीण सविताताई असतील, अतिशय त्यांचा संपूर्ण कुटुंब परिवार दोघंही मनापासून वडिलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आणि दरवर्षी वडिलांची जी आवड होती
त्यांच्या वडिलांची आवड होती भजनाची, त्यांच्या वडिलांची नित्यनेमाची आवड होती, त्यांचे वडील वारकऱ्यांचे अतिशय प्रेमी होते आणि तेच प्रेम ते जवळजवळ 4 वर्ष झालं जोपासतायत आणि अजूनही जोपासण्याचा ते कायम प्रयत्न करत राहणार आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. या लक्षात निश्चित आजचा दिवस असणारा एक बापाच्या आठवणीचा दिवस आहे. वडिलांची आठवण प्रत्येकाने काढणं अतिशय गरजेचं आहे. आईची आठवण प्रत्येकाने काढणं अतिशय गरजेचं आहे. नवे नवे आठवण का काढावी, मी सुरुवातीलाच म्हणलो, त्यांची आठवण काढावी म्हणजे त्यांनी आपल्याला देह जो दिलाय, आपल्याला जन्माला घातलोय, तो सगळ्यात मोठा त्यांचा आपल्यावर उपकार आहे आणि त्याच उपकारातून उतराई होण्यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न करावा. अहो, जो माणूस स्वतःच्या केलेल्या उपकाराला विसरतो त्याच्यासारखी खालची योनी कोणत्याच पशुची नाही, त्याला अतिशय खालच्या योनीचं समजलं जातं. निश्चित म्हणजे उपकारातून प्रत्येकाने कृतज्ञ असणं अतिशय गरजेचं आहे. कृतज्ञ माणसाला नाकलोंती बेदहा, त्याला वेद सुद्धा जवळ करत नाहीत, त्याला तीर्थ सुद्धा जवळ करत नाहीत, नवे नवे संत सुद्धा त्याला जवळ करत नाहीत आणि जगाचा असणारा बाप तर त्याला स्वतःच्या जवळ वारा सुद्धा त्याला स्वतःचा लागू देत नाही. विठ्ठल ऐका, सेवेसाठी उपस्थित असणारे सगळेच मान्यवर परमचे विनेकरी दादापासून मोरे महाराजांपासून सगळे अतिशय भाव देखील आहेत. अतिशय आता लातूरवरून ज्यांनी जवळजवळ एवढा प्रवास करून ते देखील गायनासाठी निश्चित उभा राहिलेत. आता परिचय कमी आहे पण महाराजांचाही मनापासून मी आभारी आहे. माझे असणारे स्नेही महेश दादांचा मनापासून आभारी आहे. आमचे गुरुस्थानी पितृतुल्य असणारे आमचे मोरे महाराज, ते तू लढ मी कपडे सांभाळतो अशी भावना न ठेवता मला साथ देण्यासाठी निश्चित ते देखील उभा आहेत. म्हणजे परमार्थात बघा, ते म्हणतात ना, एक म्हण आहे, ते 2 आवा 2 जावा 2 तट 2 हलगट. आता आपलं एवढं जास्त उघड करून नाही पण तरी आता आपल्या घरीच कीर्तन आहे म्हणून बोलायला काय हरकत नाही. ते 2 आवा 2 जावा 2 मिस्त्री 2 शास्त्री 2 कुत्री आणि 2 महाराज, त्यांचं सहजासहजी पटत नाही. पण आमच्या दृष्टीने विचार करायचा झाला तरी बघा, इथं एकटाच कीर्तनकार नाही, इकडून जवळजवळ खालून वरपर्यंत नजर काढली तर 4-5 कीर्तनकार माझ्या प्रेमासाठी खरं तर इथं सगळे उपस्थित आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि परमार्थ असाच असावा. एकामेकाचा द्वेष करण्यात जर दिवस घालवले तर आपण भगवंतापासून लाखो किलोमीटर अंतर दूर जाऊ. प्रत्येकाने तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे या रे लहान थोर याती भलती नारी नर. अहो तुकोबाराय सांगून गेले, परमार्थात जातीचा यातीचा यातायाती धर्म नाही. विष्णुदासा निर्णय हा यसा वेदशास्त्री. वा महेश दादा, सकळांसी येते अतिशय समर्पक प्रमाण दिलं. ऐका, सकळांसी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. ऐका, भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी जातीचा पातीचा अवस्थेचा अजिबात विचार केला जात नाही. आणि निश्चित असा असणारा आमचा संप्रदाय की जो सगळ्यांनाच मान्यता देतो, सगळ्यांना धरून चालतो, तसा असणारा आमच्या भागाचा संप्रदाय. मोरे महाराजांपासून आता तुम्ही ज्येष्ठ आहात आमच्यासाठी, पण निश्चित माझ्यापेक्षा आता सगळेच ज्येष्ठ आहेत, सगळ्यात लहान मीच आहे. निश्चित संतोष दादाने मला इथं कीर्तन करण्याची सेवा कशासाठी दिली, मी आता एक श्लोक वाचला. निश्चित बळी द्यायचा झाला तर हत्तीचा बळी दिला जात नाही, बळी द्यायचा झाला तरी सिंहाचा सुद्धा बळी देत नाही. मग बळी कशाचा देतात? आजा युद्ध म्हणजे बोकडाचा. म्हणजे जो काही दुर्बल असतो, दुर्बलच ते प्राण घातका, दुर्बलाचा कधीही बळी दिला जातो. म्हणजे निश्चित आता मोठ्या मोठ्यांचा बळी नाही पण छोट्याचा पहिल्यांदा छोट्यापासून सुरुवात करावी. म्हणून निश्चित म्हणजे प्रेमाच्या भावनेतून बळी नाही पण त्यांनी निश्चित मला सेवा करण्याची संधी दिलेली आहे. निश्चित माझ्यावर अतिशय प्रेम करणारे आमचे सागरचे महाराज आहेत, आमचे शिंदे महाराज देखील, रणजित महाराज देखील आहेत, दत्ता महाराज आहेत. संप्रदायातील सगळे असणारे विविध अतिशय जाणता असणारा सगळा श्रोतृवर्ग आहे. मग अतिशय असणारे त्यांच्या मृदुंगात अतिशय सुंदर असं नाव आहे. आमचे तात्या महाराज देखील आहेत, माझा लहान भाऊ ऋषिकेशजी महाराज आहेत आणि संस्थेतील सगळेच लहान भावंड आहेत आणि त्यांची सुंदर अशी सिस्टीम आहे. हे मांडव पाहून मलाही वाटायला लागले आता माझंही लवकर उरकून घ्यावं. म्हणजे कीर्तन वेळ झालाय आपला, आता तासच राहिलाय आपल्याकडे, त्या भावनेतून लवकर उरकून घ्यावं. काळेदादांचाही मनापासून मी आभारी आहे. आणि ऐका, ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम आजची आठवण कायम निरंतर राहणार आहे असे आमचे असणारे जीवलक चैतन्य दादा ओम साई, त्यांचाही मनापासून आभार आहे. आता सर्वांनी लक्ष द्या, मोजून तासभर सगळ्यांच्या मदतीने आपल्याला चिंतन करायचं. ते चिंतन झालं की निश्चित आपल्याला आजच्या अभंगात फक्त क्षणोक्षणी हाची करावा विचार शब्दाचा म्हणजे पहिल्याच चरणाचा आजचा आढावा घ्यायचा. निश्चित सगळ्या अभंगाला अर्थ मांडावा एवढी माझी काही बुद्धी नाही आणि निश्चित तुकोबारांना काय सांगायचं ते मलाही माहीत नाही, कोणालाच माहीत नाही. पण निश्चित जशी माझ्यावर अभंगाची कृपा झाली,
तुकोबारायांची कृपा झाली तसं तोडकं मोडकं बोलण्याचा मी निश्चित आज प्रयत्न करणार आहे विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, उपस्थित असणारे सगळे श्रोतूवर्ग, माझ्या समोर असणारा श्रोता अतिशय जाणता आहे. मला तुम्ही खरं तर येतो बा निश्चित केलं, पण माझ्या समोर असणारा श्रोता हे तर कोणालाही बोट केलं तर माझ्यापेक्षा तो 10 पट चांगलं बोलल हे मला चांगलं ज्ञात आहे. माझ्यापेक्षा अतिशय असणारा श्रोतो, हुशार श्रोता. अहो, आम्हाला ते डॉक्टरचा गोळ्याचा डोस कमी, तेवढा कीर्तनाचा आम्हाला जास्त झालाय. माफी मागून बोलतो. कस काय बघा, आजारी पडल्यानंतर डॉक्टर एकतर संध्याकाळी गोळ्या खायला लावतात, नाही रात्री जेवणानंतर किंवा सकाळी एकदा. पण आम्हाला कीर्तनाचा डोस म्हणला तर आताच कोरोनाचा काळ गेला. कोरोनाच्या काळात आता कोणाच्या जखमी मीठ चोळत नाही, पण प्रत्येकाच्याच घरातलं जवळचं नातेवाईक मित्र प्रत्येक सखे सोयरे कोणाच्या ना कोणाच्या घरातले गेले. मग श्रद्धेने क्रियेत येते श्राद्धा, म्हणजे श्रद्धा असणाऱ्यांनी प्रत्येकाने श्राद्ध कर्म केलं, प्रत्येकाने कीर्तन भजनाचे निश्चितच प्रयोजन केली. त्याचा परिणाम असा झालाय की कीर्तन ऐकून 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 माझ्या समोर असणारा श्रोतवर्ग एवढा हुशार झालाय की त्यांनी माझ्यासारखे हजार महाराज असे कानावरून निश्चित त्यांचे कीर्तन घालवलेले आहेत. हजारो कीर्तनकारांचे चिंतन तुम्ही निश्चित ऐकलेले आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला अजिबात आज त्रास देणार नाही, कारण माझ्या समोर असणारा श्रोता अतिशय हुशार आहे. बरं, एवढं थंडीच्या दिवसात तुम्ही येऊन बसलाय ते खरं तर माझं मोठं सौभाग्य मानायला काही हरकत नाही. त्याच्यामुळे मी कोणाला आज त्रास देणार नाही. पुढं सरकून बसा, बोलू नका, अजिबात म्हणणार नाही. कीर्तनात जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल तेव्हा खाली बसलेल्या सगळ्यांना लक्ष द्या. जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल तेव्हा हाताने अजिबात टाळी वाजवायची नाही. जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल तेव्हा मुखाने अजिबात नामस्मरण करायचं. वा, गावातले आपल्या शेजारचे आहेत पण नाही तोंडाव म्हणतात, म्हणजे गाव तसं तोंडाव बोलणार आहे निश्चित. म्हणजे सगळ्यांनी जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल तेव्हा अजिबात टाळी वाजवायची नाही आणि मुखाने तर नामस्मरण अजिबात करायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. आता मी नको म्हणलं तरी बऱ्याच जणांनी टाळी वाजवली, बऱ्याच जणांनी विठ्ठल विठ्ठल भजन केलं. मग असं शेवटपर्यंत भजन आणि टाळी वाजवत राहावा ही सगळ्यांनाच मनापासून सगळ्यांनाच हात जोडून विनंती. विठ्ठल. ऐका, क्षण क्षण हाचे करावा विचार तरावया पार भव सिंधू. ऐका, सेवेसाठी घेतलेला अभंग अतिशय सुंदर आहे. प्रस्तुत अभंगात तुकोबाराय संपूर्ण मानव जातीला उपदेश करतात. आता मानव जातीला अभंगात तर मानव असा शब्द आला नाही, मग तरी देखील तुकोबाराय संपूर्ण माणसांना कस काय उपदेश करतात तर ऐका. नाथ महाराजांच्या भागवताचा आपण थोडा आधार घेऊ. आहार निद्रा मैथून सर्व योनीसी समसमान. मग काय बघा, आहार निद्रा मैथून सर्व योनीचे समसमान. पण काय, मनुष्य देहाचे ज्ञान अधिक जाण सर्वांशी. माणसाला ज्ञान दिलं आहे ते सगळ्या पशु पक्षात वेगळं आहे. मनुष्य देहाच्या ज्ञाने सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकी दिला. नाथ महाराज भागवतात म्हणतात की मनुष्य देहाच्या ज्ञाने ह्या मनुष्य देहातून माणूस सचिदानंद पदाला जाऊ शकतो. नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. ऐका, वा, म्हणजे नरदेह निधान असं लागलेलं आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. अहो, आयुष्याच्या साधनेने माणूस सच्चिदानंद पदवी घेऊ शकतो निश्चित. ह्या आयुष्यातून माणूस देवपदाला जाऊ शकतो आणि ह्याच आयुष्याच्या कर्मामुळं माणूस दुसऱ्या योनीला सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे माणूसच असा आहे, तो स्वतःची योनी सोडून घसरतो. स्वतःचा दर्जा घसरायची ताकद फक्त माणसाकडे आहे. म्हणून तुकोबाराय माणसाला उपदेश करतात. आता महाराज तुम्ही वारंवार सांगता, आज तुम्ही आहे म्हणून तुमच्यावर परत डबल सांगतो. तुम्ही निश्चित नेहमी सांगता की बघा, गावात जरी एखादा कुत्रा मेला तर आपण म्हणतो का ते गावातला टिंब कुत्रा माणसाच्या मौतीने मेला? अजिबात म्हणत नाही. पण समजा एखादा गावात माणूस मेला तर बघा गावात चर्चा असते, अहो मेला हो पण बैलाच्या मौतीने मेला, मेला हो पण कुत्र्याच्या मौतीने मेला. म्हणजे निश्चित माणूस असा आहे की स्वतःची योनी सोडून कधी कधी खालीही जातो आणि कधी कधी वरही जाण्याची शक्यता असते. मग निश्चित प्रत्येक माणसाने स्वतःच्या हिताचा विचार करावा. वाटे या जनाचे थोरबा आश्चर्य न करीती का विचार हिताचा. प्रत्येकाने स्वतःच्या हिताचा विचार करावा. म्हणून तुकोबाराय म्हणतात क्षणा क्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. ऐका, लक्ष द्या. आता क्षणाक्षणाला विचार फक्त माणसालाच का सांगतात तर माणसाला बुद्धी दिली, माणसाने ती बुद्धी वापरावी.
म्हणजे माणसाने डोकं वापरावं, डोकं लावावं नाही. डोकं वापरणं आणि डोकं लावणं ह्यात अतिशय जमीन आसमानाचा फरक आहे. अहो डोकं लावलं तर एका सप्त्याचे 2 सप्ते, एका दिंड्याच्या 2 दिंड्या. गावात जर बिनविरोध असेल आणि तिथं एखाद्याने जाऊन डोकं लावलं तर लगेच 4-5 शीट उभा राहतात. म्हणजे डोकं वापरणं आणि लावण्यात फरक आहे. तुकोबराय म्हणतात डोकं वापरा. वापरणं म्हणजे स्वतःच्या हितासाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी डोक्याचा मेंदूचा वापर करणं. प्रत्येकाने स्वतःच्या हिताचा विचार करा. कोणता विचार करा? तर ह्या भवसागरातून तरुण जाण्याचा प्रत्येकाने विचार करावा. अहो भवसागर एवढा दुष्कर्म आहे. ह्या भवसागरात तुम्ही एकदा बुडाला तर परत फुगून सुद्धा वर येणार नाही. त्याच्यामुळं प्रत्येकाने विचार करावा. निश्चित ऐका, आता माणसाला काय विचार करायला सांगतात तर शास्त्रकार एक श्लोक सांगतात. एकट्या माणसाचं जीवन जे आहे ते फक्त विचारप्रधान जीवन आहे. बाकीच्यांचं अवसंत जीवंत आहेत. प्रत्येक सजीव आहे, पण प्रत्येक सजीवाचं वागणं जगणं वेगळं आणि माणसाचं जगणं वागणं वेगळं. कर्मप्रधान साधू जीवनंतु, भोग प्रधान पशु जीवनंतु, विचार प्रधान नृजीवनंतु, यस्मिन प्राधान्य तत्तदेव कुर्यात. ऐका बुवा, साधूचं जीवन हे कर्मप्रधान असतं. साधू संतांना सतत चांगलं वागावं लागतं. माऊली म्हणतात ऐसे असे स्वभावे मनोनी न कर्म संढावे, विशेष आचारावे लागे संती. संतांना सतत चांगलं वागावं लागतं. संतांना चुकीचं वागून चालत नाही का? तर आपण तुम्ही आम्ही सगळा समाज माऊली तुकोबराय नाथ महाराज त्यांच्या मार्गदावनी गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही. आपण सगळेजण संतांच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून संतांना चांगलं वागावं लागतं. अहो संतांना पापही लागत नाही, पुण्यही लागत नाही, तरी देखील त्यांना चांगलं वागावं लागतं का? तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्यहंगा. अहो त्यांना उपवास, ऐका, संतांना उपवास करायची गरज नाही, वारी करायची अजिबात त्यांना गरज नाही. का तर गोविंद आशनी गोविंद शयनी, सतत भगवंत त्यांच्यावर असतो. तरी देखील संतांना चांगलं वागावं लागतं का? पटवून देतो. अहो घरातील लहान मुलं आई वडिलांकडे पाहून जीवन जगत असतात. शाळेतील मुलं शिक्षकांकडे पाहून जीवन जगत असतात. तसा तुम्ही आम्ही सगळा समाज साधू संतांकडे पाहून जीवन जगत असतो. निश्चित ऐका, घरातील लहान मुलं आई वडिलांकडे पाहून जगत असत. जर घरात एखादे वडील शिव्या देत असतील तर त्यांच्या पोराला सांगावं लागत नाही, ही शिवी त्या गाथेत, ती शिवी त्या ग्रंथावर पाडणं बरोबर अजिबात नाही. ते आपोआप ते शिव्या द्यायला सुरुवात करतं. अहो जर एखाद्या बापाला वाटत असेल आई वडिलांना की आपल्या पोराने सगळं आयुष्य निर्व्यसनी जगावं, त्याच्यासाठी त्या अगोदर आई वडिलांना आयुष्य निर्व्यसनी जगावं लागतं. एखादा म्हणल की महाराज आम्ही काय, आमचं पोरग आहे, आम्ही काय पोरांना आमच्या घाबरतो काय? आम्ही त्यांच्या पुढे तंबाखू खाणार, आम्ही त्यांच्या पुढे तंबाखूला चुना लावणार. अहो पण तुम्ही नुसता तंबाखूलाच चुना लावणार, पण पोरग नुसताच चुना नाही, ते तंबाखूवरच नाही तर ते तुमच्या पुढे गांजाच ओढणार. बरं ते असं तसं ओढणार नाही, ते तुमच्याकडे बोट करणार, म्हणणार होय कैलास के राजा चिलिंबर आहे ताजा, चल दम लगाने तू भी आजा. म्हणजे माऊली ओवी देतात, येथे वडील जे जे करते तया नाम धर्म ठेविती, एरानुष्ठती सकळ सामान्य जन विठ्ठल 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 विठ्ठल. मी ना थोडं पैठणकडे जास्त असतो. आणि माझे एक मित्र आहेत चांगले असे नगरसेवक, आता नगराध्यक्ष पदावर आहेत. आणि एक दिवशी त्यांच्या घरी चहा पाणी घेण्यासाठी गेलो. चहा पाणी घेण्याकरता गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या बायकोला हाक मारली. आता आपण आपल्या बायकोला, म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोला कशी हाक मारता? अहो ऐकता का जरा? असं म्हणता का गे पाहुणे आले त्यांना चहा कर? कधी झालं तरी आपण एकेरी आवाजात त्यांना आवाज मारतो. पण त्यांनी आवाज दिला, अगं ऐक ना, महाराज आलेत, महाराजांना थोडा चहा ठेव, वाटलंच तर मलाही त्यांच्यावर थोडा सांग. आता तो एवढा असा आवाजावर बोलल्यानंतर मला थोडं आश्चर्यच वाटलं. पण शेवटी जवळचा मित्र होता, वहिनी गेल्यानंतर त्याला मी म्हणलं, दादा मी बरेच नवरा बायको बघितले, पण स्वतःच्या बायकोला आवाजावर बोलणारा पहिल्यांदा बघितला. तुम्हाला काय झालं महाराज, मागल्या 5-6 वर्षापूर्वी माझं पोरग 7-8 वर्षाचं होतं आणि पोराला मी सकाळ सकाळ सांगितलं, आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला कधीही आवाज बोलायचं, एकेरी शब्दाने अजिबात बोलायचं नाही. आणि पोराला मी सांगितलं. आणि दुपारीच मी माझ्या बायकोला म्हणजे हाक मारली, अगं हे थोडं स्वयंपाकाचं जेवणाचं काहीतरी बघ. तसं पोरग, बायको याच्या अगोदर पोरगच पळत आलं. पोरग पळत आलं आणि मला म्हणलं, बाबा तुम्हीच मला सांगितलं सकाळी की आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला कधीही आवाजावर बोलायचं, आणि तुम्हीच माझ्या आईला अरोतर बोलताय. तो म्हणला, तवापासून त्या दिवसापासून मी
बाकीच्यांना सोडा, माझ्या बायकोलाही आवाजावं बोलतो. म्हणजे आपले मुलं अशी आचरणात जगावी वाटत असेल तर त्याच्या अगोदर आई बापाला आचरणात जीवन जगावं लागतं. विठ्ठल विठाला 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 ऐका. विठाला अहो प्रत्येकालाच असं आचरणात जीवन जगावं लागतं. निश्चित कर्मप्रधान साधू जीवनंतू, भोगप्रधान पशु जीवनंतू. पशु पक्ष्यांना काही देणं घेणं नसतं. बघा आता सगळे अतिशय थोडे आहेत, आता लक्ष द्या. पशु पक्ष्याला काही देणं घेणं नसतं, त्यांना विचाराशी देणं घेणं नाही. त्यांना काही ल्यावे खावे बरे असावे सदैव, बास त्याच्या अजिबात. हो कते ए पशु काय पाप पुण्य दानती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काय उपदता मरती, बैर अंध होती पांगळ मुके. वा महेश दादा. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, काय एक उपजता मरती, बहिरंद होती पांगोळमुखी. त्याचा परिणाम काय होतो? 184 न चुके फेरा. अहो पशु पक्षाला पापाशी पुण्याशी अजिबात देणं घेणं नाही. बात आहार भय निद्रा, खायला प्यायला भेटलं झोपलं की बास. असं कधी तुम्ही बघितलंय का एखादं कुत्र कीर्तनाला आलं, म्हणजे 4 पायाचं म्हणतोय मी, एखादं गाढव कधी कीर्तनाला वारीत? अजिबात नाही, देणं घेणंच नाही त्याला. त्याला पापाशी पुण्याशी अजिबात देणं घेणंच नाही. महिला मंडळीकडे बघा, आपण पाळत असताना आपल्या जवळचं पशु पक्षी कोणते? आपण घरी पाळत असताना कावळा पाळतो का पोपट पाळतो? म्हणजे पक्षातलं म्हणतोय मी, लक्ष द्या. आपण पाळत असताना कावळा पाळतो का पोपट पाळतो? आपण काय पाळतो? अहो तुम्ही बोलताय का? तुमच्या पुढे फाशी घेतल्यावर तुम्ही सगळे बोलचाल. निश्चित आपण पाळताना काय पाळतो? नाही, आम्ही कोंबड्या पाळतो. आपण शेतकरी आहोत, प्रत्येकातच असं आहे. मग असं कधी झालंय का एखाद्या कोंबडीनी गावातल्या ब्राह्मण काकाला आमंत्रण दिलं, काका असं असं माझं आणि शेजारच्या गल्लीतल्या कोंबड्याचं लग्न आहे, लग्न, त्या लग्नासाठी तुम्ही अक्षदान मंत्र म्हणायला या. मी नाही माऊली म्हणतात, पशु पक्षी विवाही जोशी कामा परता नाही. अहो पशु पक्ष्याच्या लग्नात ब्राह्मणाचं काही कामच नाही का? अहो त्यांना पापही कळत नाही पुण्यही कळत नाही. विठ्ठल विठाला 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 विठाला. आता आपल्या इकडं कमी, तुम्ही तिकडे मराठवाडा बीड विदर्भ त्या भागात गेला, मोठे मोठे संस्थानिक असे गडकरी फडकरी वामनगड भगवानगड नगदनारायण असे मोठे मोठे संस्थानिक आहेत. मग समजा असे महाराज एखाद्या गावात गेले की गावात 10-15 माणसं गोळा होतात, महाराजांची पूजा करतात, महाराजांना बुका लावतात आणि महाराजांच्या गाडीचीही पूजा करतात. आता आपल्या इकडे फक्त महाराजालाच बुका लावतात, पण तिकडे महाराजाची पूजा करून गाडीलाही हार घालतात. आणि मग गाडीची पूजा झाल्यानंतर महाराजांनी 10-15 जण अशी घरात गेली की तिथं 4 पायाचं येतं, म्हणजे कुत्र तिथं 4 पायाचं येतं. गाडीकडे बघतं म्हणतं, घालीन लोटांगण वंदीन चरण. अजिबात ते असं म्हणत नाही. ते गाडीकडे बघतं म्हणतं, नुसता हारच घातला वाटतं, गाडीचा अभिषेक राहिला वाटतं. अशा प्रकारे ते गाडीवर अभिषेक करून जातं. का तर पशु काय पाप पुण्य दानती, उत्तम मध्यम भोग भोगती, काय एक उपजता मरती, बहिरंद होती पांगुळमुखी. पशु पक्ष्यांचं जीवन भोग प्राधान्य असतं. मग विचार प्रधान जीवन कोणाचं असतं? शास्त्रकार म्हणतात विचार प्रधान नृ जीवनंतु. नृ म्हणजे मनुष्य किंवा राजा पण होतं, पण आपण इथं मनुष्य अर्थाने घेऊ. नृ म्हणजे माणसाचं जीवन विचार प्रधान आहे. आपुला आपण करावा विचार, प्रसन्नते सार मनग्वाही. म्हणून तर तुकोबराय आज आपल्याला उपदेश करतात की प्रत्येकाने क्षणाक्षणाला विचार करावा. अभंगाचं पहिलं चरण. कलाकारांसाठी सगळ्यांसाठी एकदा सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. वा, कानाला चांगलं वाटलं आणि कलाकारांनी चांगलं गायलं वाजवलं तर दाद द्यायला प्रत्येकाने शिका. ऐका, क्षणोक्षणी हाचे करावा विचार, तरावया पार भवसिंधू. थोडा बेस द्या आवाजाला. निश्चित ऐका, तुकोबराय आपल्याला प्राधान्य करतात की तुम्ही क्षणाक्षणाला विचार करा. कोणता क्षणाला विचार करा? तर तरावया पार भवसिंधू. फक्त मानव जातीला आज तुकोबराय उपदेश करतात. आपल्याला साधू संतांचा विचार करायचा नाही. आज आपल्याला पशु पक्ष्यांचे तर अजिबात देणं घेणं नाही. फक्त विचार करायचा झाला तर एकट्या मानव जातीचा करायचा. ऐका, तुकोबरा नाही, शास्त्रकार सुद्धा मानव जातीला विचार करायला सांगतात. पंचदशिकार म्हणतात सदा विचारे तस्मात जगत जीव परात्मना. प्रत्येकाने सतत विचार करावा.
सतत मी आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानोबराय सुद्धा सांगतात तुम्ही क्षणाक्षणाला विचार करा, तैसा करी का विचार शुद्ध कारण अंतर. सगळ्यात प्रमाणे फक्त विचार शब्दावरच द्यायची. ऐका, तुकोबराय सुद्धा सांगतात तैसा करी का विचार शुद्ध कारण अंतर. तुकोबराय मानव जातीला का विचार करायला सांगतात. आणि एक जण उठला आणि महाराजांना म्हणला, महाराज तुम्ही आल्यापासून सांगताय विचार करा विचार करा विचार करा. आपण त्या विचाराचा काहीतरी फायदा असावा ना. वा विचारा वाचून न पविजे समाधान. उड्या माराय कमी पडू नका, आपल्याला परत जेवायचं, परत भाकऱ्या खायची डबल. मग कीर्तन चालू होताना आपण ठरवून घेतलंय पहिल्यांदाही जेवायचं नंतरही जेवाय असेल तर आता जेवण करू. ऐका, लक्ष द्या. विचारा वाचून न पविजे समाधान. विचाराचा फायदा. अहो तुकोबराय फायदा असेल तर आम्हाला सांगा ना विचार करायला. उगाच आम्ही विचार करता वाया जाय काळ लटिकते मूळ फजितीचे. उगाच आम्ही विचार करत दिवस कशाला वाया घालू. तर ऐका, प्रत्येक लाभाशिवाय कोणच कोणत्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. माऊली म्हणतात आमच्या सगळ्या माणसाचा स्वभाव कसा आहे. अहो तुळशीच्या झाडा दुरून न घापे शिंपोडा, तो द्राक्षाच्या बुडात दुधाची घाली किंवा दुधाची लावी. आता आपल्या इकडे डाळिंबाचं मळ किंवा द्राक्षाचं कमी पण डाळिंबाचं असतात, आपण द्राक्षाच्या ऐवजी डाळिंबाचा मळा म्हणू. ऐका, माणूस तुळशीच्या झाडाला असं दुरून शिंपोडा सुद्धा घालत नाही, पण तोच माणूस डाळिंबाच्या बुडाला द्राक्षाच्या बुडाला दूध घालल, ताक घालल, पाणी औषध सगळं घालल. का? अहो तुळस काय त्याला असा फायदा करून देत नाही लौकिक असा. पण तेच डाळिंब द्राक्ष म्हणलं तर डाळिंबाचा मळा द्राक्षाचा मळा आणि खिसा वाजे खुळखुळा, म्हणजे त्यातून त्याला पैसा प्राप्त होतो. अहो प्रत्येकालाच फायदा पाहिजे. तुकोबराय आम्हाला तुम्ही सांगा विचाराचा काय फायदा असेल तर आम्ही विचाराकडे लक्ष देऊ. विठ्ठल 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 विठ्ठल. विचाराचे 5 फायदे मी तुम्हाला धावत्या वेगळा सांगतो. ऐका, ग्रंथातच आलेले आहेत. शास्त्रकारांनी संत वाङ्मयात विचाराचे 5 प्रकार संतांनी सांगितलेले आहेत. विचाराचा पहिला फायदा आताच आपण नाव घेतलं, लाभ प्राप्त होतो. विचारा वाचून माणसाला सहजासहजी लाभ होत नाही. विचाराशिवाय माणसाला लाभ प्राप्त होत नाही. आणि प्रत्येकालाच लाभ पाहिजे. लाभाच्या सोसे पुढे चाले मना धनाचा कृपणा लोभ जैसा. किंवा नामदेवराय म्हणतात व्यवसाय चित्त ठेवून कृपण लाभाचे चिंतन सर्व काळ. प्रत्येक जण लाभ बघत असतो. बघा आता तुमचं बघा, कोणाला वाटतं की मला लाभ होऊ नये, कोणाला वाटतं मला काहीच फायदा होऊ नये. त्यांनी एक हात वर करा आणि माझ्याकडून 1 रुपया बक्षीस घेऊन जावा. अहो रुपयाचा का होईना फायदाच झाला. निश्चित प्रत्येकालाच फायदा गरजेचा आहे. अहो आता पहिल्या काळी पहिल्या जुन्या काळी मतदान प्रक्रिया असायची. मतदान कशावर व्हायचं? कागदाच्या नोटवर, ते कागदावर मतदान चिठ्ठ्या टाकल्या जायच्या. पण अलीकडे एक ईव्हीएम मशीन आले. ते ईव्हीएम मशीनमध्ये उमेदवार पसंत नसेल तर आपलं मतही वाया जाऊ नये म्हणून एक अधिकार दिलाय. त्याला काय म्हणायचं? नोटाचा अधिकार. मग असा नोटाचा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे का तर मत वाया जाऊ नये. असंच झालं आपल्याच गावची आता धर्मपुरीतच नाव घेऊ. धर्मपुरीतले इलेक्शन लागलं आणि असाच माझा एक जवळचा मित्र होता. नेमकं मत देऊन आला आणि त्याला विचारलं, अरे दादा नेमकं तू मत कोणाला दिलं? तो म्हणला महाराज कोणालाच दिलं नाही, नोटाचं बटन दाबलं. त्याला म्हणलं का रे बाबा एवढं चांगले उमेदवार कोण पसंत पडलं नाही का? तो म्हणला सगळेच पसंत पडले पण तरी देखील नोटाचं बटन दाबलं. असं का केलं? तो म्हणला महाराज काल रात्रीपर्यंत कोणाच्या नोटाच माझ्यापर्यंत आले नाहीत म्हणून नोटाचं बटन दाबलं. म्हणजे प्रत्येक जण लाभासाठी प्रवृत्त होत असतो आणि लाभ विचारापासून माणसाला सहजासहजी प्राप्त होत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. विचाराचा पहिला फायदा लाभ प्राप्त होतो. विचाराचा दुसरा विचाराचा फायदा की माणसाची प्रपंचातून मुक्ती फक्त विचारानेच होते. तैसे विचारिता निरसले तो प्रपंच सहज सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानी यासी. माऊली ओवी देतात विचारा वाचून माणूस प्रपंचातून सहजासहजी बाहेर पडत नाही. बघा अहो प्रपंच कोणाला सोडत नाही. प्रपंच सोडायसाठी माणसं परमार्थात गेली आणि तिथं जाऊन त्यांनी परत प्रपंचच वाढवला. अहो नाथ महाराज भागवतात एक ओवी देतात. सकळ सांडूनी वना गेला वना वनिताचे चिंतू लागला तो त्याग बाधत वासी आला उलटून पडला परिग्रही. अहो एक जण घरी स्वतःच्या सख्या बायकोला कंटाळला. म्हणजे सख्यता असते म्हणा, मावत चुलत अजिबात नसते, पण स्वतःच्या बायकोला तो कंटाळला. अतिशय त्रास होतोय म्हणून जंगलात निघून गेला. जंगलात गेला आणि त्यांनी संन्यास घेतला. जंगलात पर्णकुटी बांधली. आता संन्यासाचं भांडवल काय? अहो भिक्षा मागायसाठी एक भिक्षा पात्र, लज्जा रक्षणासाठी